बायपासजवळील नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान। मागील 2 ते 3 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणी शहरातील आपना कॉर्नर पारदेश्वर मंदिरापासून जाणारा नाला हा सध्या सुरू असलेल्या नांदखेडा शिवारातील बायपासजवळील रस्त्याकडे वळतो। या वड्या नाल्याच्या पाणी प्रवाह व्यवस्थितरित्या होत नसल्याने वड्या नाल्यालगत असलेला शेतकरी भगवान बालटकर याची गट क्रमांक 109 ही शेती असून त्यांनी आपल्या 1 हेक्टर 49 आर इतक्या शेतामध्ये कापूस व सोयाबीन लागवड करून पेरले होते। मात्र बायपासकडून जाणाऱ्या वड्या नाल्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे सोयाबीन व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात अक्षरशः अतोनात नुकसान झाले असून तरी मायबाप प्रशासनाने सोयाबीन कापूस पिकाची पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी व तसेच वड्या नाल्याची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी रडकुंड्या आवाजात आलेल्या शेतकरी भगवान बालटकर यांनी आपल्या डोळ्यातून अश्रू गाळत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। माझं नाव भगवान भागोजी बालटकर आहे। माझी सर्वे नंबर 109 आहे शेती आणि हे बायपास वळणच्या खेटूनच आहे आणि इथं नाल्याचं पाणी येऊन पूर्ण माझ्या शेताचं नुकसान झालेलं आहे। काहीच राहिलेलं नाही। काय पेरलं होतं? सोयाबीन कापूस दोन्ही पिकाचं नुकसान झालेलं आहे। बायपासवाल्या लोकांनी हे पाण्याची व्यवस्था बरोबर न केल्यामुळं माझं हे एवढं नुकसान झालंय। मागणी काय आम्हाला काहीतरी मदत द्यावं। बायपास लगत आमचं शेत आहे, त्या शेतामध्ये नाल्याचं पाणी घुसल्यामुळे सोयाबीन कापूस या पिकाचं नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात। याकडे शासनाने लक्ष देऊन आम्हाला मदत देण्यात यावी।